चला मॅचला सुरुवात करा. स्टार्ट ऑफ दी मॅचला ठिकाणी सुरुवात होते. 5 षटकांचा मॅच असेल आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही एंडकडून आज सामने खेळवले जातात. ही एक महत्त्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. प्रकाश आणि रोहन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये एक इंटरेस्टिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाला. 32 चेस केल्या गेल्या. परेशजी पाटील आपण कुठे असतील प्लीज आपण मायक्रोफोनशी संपर्क साधा. पहिलाच बॉल त्या ठिकाणी सरप्राईज डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक धावका रोखू शकत नाहीत. लेग बायच्या रूपामध्ये ही रन या ठिकाणी मिळताना पाहायला मिळाली. चांगला बॉल त्या ठिकाणी होता. बोटांचा चांगला वापर त्या ठिकाणी केला होता. प्रकाश पहिल्याच बॉलवरती बीट होताना पाहायला मिळाला. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन या दोन बॅटर्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज दुसरा दिवस ह्या स्पर्धेचा आपण पाहतोय. माऊली चषक 2025 दिवस क्रमांक दुसरा या स्पर्धेचा आणि या दुसऱ्या दिवसामधील सामना क्रमांक 2 आपल्या भेटीला आलाय. या दोन टीम मधील सुरू असले हे द्वंद्व युद्ध. हा बॉल चांगला नाहीये. लेग स्टिकच्या बाहेर बॉल होता. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या मधून आलाय आणि धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती. पहिल्या बॉलचं केल्या ठिकाणी झालंय. 5 षटकांचा मॅच आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं, त्यानंतर दुसऱ्या षटकापासून ते तिसऱ्या षटकापर्यंत तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. शॉर्ट पोल या ठिकाणी केला जातोय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. फॉर्मलिंग झाले. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकीने धावसंख्या जाऊन पोचेल फलकावरती 3 या आकड्यावरती. 2 बॉलचं केलं आतापर्यंत झालं. गावदेवी कने टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कारण पहिल्या सामन्याचा आढावा त्यांनी घेतलाय. धावा चेस झाल्या, त्यामुळे एक धाडसी निर्णय या ठिकाणी जरूर घेतला गेला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. इथून ऑन साइडला स्लॉट मध्ये बॉल होता. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉलला पाठवलंय लॉंगॉनला. चौकार. गुरुच्या अगेन्स्ट हा चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हलकसं स्टेप आउट केलं होतं. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल चांगला पिक केला आणि सरळ बॉलला पाठवला लॉंगॉनला. साईनाथ कोशिंबे टीमचा कॅप्टन प्लीज आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधून घ्या. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 7-3 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. थोडीशी घाई करा मित्रांनो, कारण आज आपण दोन्ही इनकडून सामने केले होते, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करणं सुद्धा ती तुमची जबाबदारी आहे. हा चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागच्या बॉलपेक्षा हा बॉल धीम्या गतीने हाताळला होता. टप्पा पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचे 2 बॉल या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी आलाय. 2 बॉलचं केलं अजूनही बाकी आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज गुरु आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल, चांगला कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि यस या ठिकाणी स्टंपिंगच्या रूपामध्ये फलंदाजाला परतावा लागणार आहे. तंबूच्या आसऱ्याला पहिला धक्का प्रकाशच्या रूपामध्ये. एक बिग विकेट. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकामधील. पहिला विकेट या ठिकाणी गेलाय. दहिसर टीमला हा पहिला धक्का लागलाय. प्रकाशला कुठेतरी खेळपट्टीवरती राहणं गरजेचं होतं. एक चौकार त्याच्या बॅट म्हणून आला होता, परंतु त्यानंतरच्या 2 बॉलवरती जी गोलंदाजी केली गेली. 7 धावांवरती पहिला धक्का या ठिकाणी लागलाय. शेवटचा बॉल आता पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर वेदांत अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 3rd पोझिशनवरती. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील. इथून चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंग चीज असणार आहे क्षेत्ररक्षकासाठी. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या फलकावरती 9 या आकड्यावरती. 9 रन्स स्कोरकार्डवरती लागला गेल्यात. एक छोटासा ब्रेक आपण जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. थँक्यू.
पहिल्या षटकामध्ये 9 धावा येताना पाहायला मिळाल्या. पहिले षटक पॉवर प्लेचं होतं. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तितकंसं खास परफॉर्मन्स राहिला नाही. 9 धावा टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये. आता षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता अक्षयला आपण पाहतोय इंट्रोड्यूस केले बॉलिंग ट्रॅकवरती. सेकंड ओव्हरमध्ये एक चांगली जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली गेली. समोरच्या एंडकडून तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. समोर लेफ्टी बॅटर रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या ओव्हरमध्ये चांगली संधी त्याला मिळालेली नाहीये. एकच बॉल त्याने फेस केला होता मागच्या ओव्हरमध्ये. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. सेकंड ओव्हरमध्ये अक्षयला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. इथून जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर कार्तिकजी पाटील त्याचबरोबर उमेशजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशिषजी पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राईज आणि षटकारांची जर हॅट्रिक घेतली तरी सुद्धा 100 रुपयांचं कॅश प्राईज आदरणीय कार्तिकजी पाटील, उमेशजी पाटील आणि आशिषजी पाटील यांच्या मदतीतून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉटमहँडचा वापर त्या ठिकाणी चांगलाच केला होता. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी झालाय. बॅकअप चांगला नाही आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि 2 धावा या बॉलवरती येत आहेत. डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 11 या आकड्यावरती 11 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. इथून जर षटकारांची हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर कार्तिकजी पाटील, उमेशजी पाटील, आशिषजी पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय प्रतीकजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम, आपलं स्वागत आहे. अमेरिकेवरून ते या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि सातत्याने या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचं प्रेम या स्पर्धेवरती राहिले. धावसंख्या फलकावरती 13-3 बॉलचं केलं आतापर्यंत झालंय. अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिले 3 बॉलमध्ये डॉमिनेट करतोय फलंदाजांवरती. इथून या बॉलवरती बॅटचं फेस ओपन केलंय परंतु प्रॉपर टायमिंग नाही आहे आणि यस मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. कुठलीही चुकी त्या ठिकाणी झाली नाहीये. गुड कॅच, फलंदाज आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. अक्षयने आपल्या टीमसाठी एक महत्त्वाचं यश प्राप्त करून दिले. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न सध्या सुरू होता. त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम या ठिकाणी केलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेशला पण पाहतोय. 4थ्या क्रमांकावरती 4th पोझिशनवरती तो मैदानामध्ये आलाय. फुलटॉस बॉल ऑन साइडला स्विंग केला गेलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल ला फेकून दिलाय. मिड विकेट सीमारेषा पलीकडे आउट ऑफ द पार्क. षटकार. अमेरिका लँडिंग ग्रुप आणि सातत्याने त्यांच्या मदतीतून बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी होत असतो. लास्ट इयर पण आपण पाहिलं होतं आणि या वर्षामध्ये सुद्धा ते बक्षिसांचा वर्षाव करतायत. 19 धावा फलकावरती लागल्यात. एकंदरीत 5 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय. इथून या बॉलवरती यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. एक षटकार जरूर आला होता परंतु त्यानंतर क्लीन बॉलच्या रूपामध्ये परफेक्ट यॉर्कर. फलंदाज गॉन.
थँक्यू डीजे. चला जास्त वेळ दौडवू नका मैदानामध्ये. मागच्या 2 षटकांसाठी तुम्ही बरोबर इथून 12 मिनिटे घेतली गेलेत. 11:37 पहिला बॉल पडला होता. 11:50 इथून झाल्यात. पॉवर प्ले या ठिकाणी घेतला गेला. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर या ठिकाणी केला आहे 3ऱ्या षटकामध्ये. आता हे महत्त्वाचं षटक कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये सुपूर्द केले जाईल. मागच्या 2 ओव्हरमध्ये 19 झाल्यात. मागचं षटक 10 धावांचं राहिलं होतं. त्याआधी पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. या 3ऱ्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्लेमध्ये किती धावा येतील याकडे लक्ष वेधत असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती संघाचा कर्णधार कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. समोर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत संदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्यांच्या सोबतीने वेदांत आणि बॉलिंग ट्रॅकवरती गौतम. म्हणजे या 3 खेळाडूंमध्ये चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. 3ऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. 3रं षटक घेऊन गोलंदाज गौतम गोलंदाजी मार्कवरती. चला जास्त वेळ दौडवू नका. इथून शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक इथपर्यंत पोहोचणं पॉसिबल नाहीये. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेवरती इथून विकेट गमावा लागणार आहे. चुकीचं कॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्याचा परिणाम या ठिकाणी सोसावा लागतोय. 4था धक्का या ठिकाणी लागलाय मकरध्वज दहिसर टीमला. 4 धक्के आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवरती धावचीतच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. 20 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या बॉलवरती या ठिकाणी विकेट गमावलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज गौतम. ऑफसाईड या ठिकाणी स्ट्रोक करण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत. 1च धाव या बॉलवरती मिळते. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 21 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 बॉल्स केल्या आतापर्यंत झाला. आणि पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी एक चॅलेंज या ठिकाणी, बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी एक चॅलेंज या ठिकाणी असतं. आणि ते चॅलेंज आतापर्यंत पहिल्या 2 बॉलवरती चांगलंच ॲक्सेप्ट केले. गौतमला आपण पाहू शकतायत ज्या प्रकारे गोलंदाजी मागच्या 2 बॉलमध्ये केले. एका बाजूला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तनिष. त्यांना नॉन स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉडीला ड्रिल करून हा स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय. स्कोरला गेला. डीपमध्ये खेळाडू आहेत. एकदा पूर्ण केले. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 22. तनिषच्या रूपामध्ये 5वा धक्का लागलाय. थँक्यू डीजे. इथून प्रत्येक षटकारासाठी आपण पाहू शकतायत 100 रुपयांचं कॅश प्राईज आदरणीय कुणाल जी पांडुरंग वझे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम USA अमेरिकेवरून या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. ऑफसाईडला चांगला स्क्वेअर कट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीपमध्ये खेळाडू नाही आहे. लॉंग चेस असणार आहे क्षेत्ररक्षकांची आणि सरळ बॉल निघून जातोय. बॅकवर्ड ऑफ पॉइंटला चांगला दर्जेदार चौकार. 4 धावा. इथून या इनिंगचा जर विचार केला तर आपण पाहू शकतायत या इनिंगमध्ये जवळजवळ 70% धावा ज्या आहेत त्या 70% धावा ऑफसाईडचा जो झोन आहे त्या ऑफसाईडच्या झोनमध्ये धावा आल्या त्या इनिंगमध्ये. मकरध्वज दहिसर टीमच्या माध्यमातून 5 धक्के आतापर्यंत लागलेत. म्हणजे अर्धा संघ या ठिकाणी डगआउटला रेस्ट करतोय. परंतु इथून जबाबदारी वाढली आकाश आणि संदीप या 2 फलंदाजांची. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत आहे. 4थं षटक फेकण्याकरिता. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये तितकासा परफॉर्मन्स चांगला नव्हता.
अक्षयला आपण पाहतोय चौथ्या षटकामध्ये. घाई करा मित्रांनो, जास्त वेळ जातोय. अक्षय गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. षटक क्रमांक 4 फेकण्यात येत बॉलिंग ट्रॅकवरती. ट्राय या ठिकाणी केला जातोय. मिडॉनला शतशक पोहोचेल. फॉर्मलिंग झालं. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकरेवरतीचं संतुष्ट व्हावं लागणार आहे. मागच्या 3 ओव्हरमध्ये गोलंदाजांचं बोलबाल आपण पाहिलाय आणि कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं होतं. नेक्स्ट मॅच वाघोबा ग्रुप कसरली आणि दुसऱ्या बाजूला जांतराजा खार्डी या दोन टीममध्ये तुवंत युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. एक बिग मॅच आजच्या दिवसामधील तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. इथून रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा तितकासा कॉन्फिडन्स या स्ट्रोकमध्ये नाही आहे. शतशक चेंडूचा पाठलाग करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. कंट्रोलमध्ये नव्हते तितकेसे. 2 धावा या बॉलवरती मिळतील आणि दुहेरीने धावसंख्या फलकावरती 29 स्कोर कडे लागलेत. आज दोन्ही एंडकडून सामने खेळवले जातात कारण ज्या प्रकारे या स्पर्धेची स्पेशलिस्ट टी आपल्याला पाहायला मिळते. हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अक्षय. इथून बॉलर बॅक ड्राईव्ह दाखवलाय. लॉंग ऑफचा शतक पुढे येतोय. गोलंदाजाकडे एक हाफ चान्स जरूर होता मागच्या बॉलवरती. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. इथून एक प्रयत्न असणार आहे पर्टिक्युलर टार्गेट बिल्ड करण्याचा. मकरध्वज दहिसर टीमचा आपण पाहतोय मागच्या मॅचमध्ये 32 धावा चेस करत असताना थोडासा अडथळा निर्माण झाला होता. शेवटच्या बॉलवरती सामना पोहोचला होता. 30 धावा फलकावरती लागल्यात. चेंडू फेकून झाल्यात आतापर्यंत 3. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेफ्टी बॅटरसाठी एक कटर आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. संथ गतीने सध्या खेळ सुरू आहे. दुसऱ्या बाजूला अक्षय आपला सेकंड स्पेल इंडिव्हिज्युअल सेकंड ओव्हरमध्ये तो बॉलिंग करण्यासाठी आलाय. त्याच्याकडे जे व्हेरिएशन आहे त्याचा पुरेपूर तो फायदा या ठिकाणी घेतोय मैदानामध्ये या खेळपट्टीवरती. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. फटका तितकासा प्रॉमिसिंग नाही आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल. 31 धावा फलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय. ज्या प्रकारे अक्षयने सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी केली होती. सेकंड ओव्हरमध्ये सुद्धा इकॉनॉमिकल स्पेल त्याचा राहिला होता आणि या ओव्हरमध्ये सुद्धा तो चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. आतापर्यंत 5 धावा आपल्या टीमसाठी या ठिकाणी त्याने खर्च केल्यात. ऑफस्टम्पवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. एंड ऑफ दी 4th ओव्हर 4 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपलाय आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 31. म्हणजे इथून शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच वाघोबा ग्रुप कसराली आणि जांतराजा खार्डी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस रिपोर्टिंग करा. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात. पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये करा. इथून प्रत्येक षटकारासाठी आपण पाहू शकतायत कुणालजी पांडुरंग वजे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम USA आणि करोडी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याकडून 100 रुपयांचं प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय नितीनजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुंदर व्यक्तिमत्व. त्याचबरोबर रवीजी राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगले खेळाडू हर्षदजी राऊत यांची सुद्धा मेहनत खूप महत्त्वाची आहे. अजितजी राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेमंतजी राऊत आपण पाहतोय. परेशजी पाटील आदरणीय सिद्धीजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यांनी सातत्याने आम्हाला दुसऱ्या वर्षी समोचन करण्याची संधी या स्पर्धेमध्ये दिली. जयेशजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूषणजी पाटील आपण पाहू शकतायत. अरविंदजी पाटील, संतोषजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुषारजी पाटील हे सर्व आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आयोजकांची अफाट मेहनत या स्पर्धेमागे आणि मोठं सहकार्य अमेरिका लँडिंग ग्रुप यांच्या मदतीतून आपण पाहतोय. कारण त्यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर केले गेले. अमेरिका लँडिंग ग्रुप, कार्तिकजी पाटील, प्रतीकजी पाटील, अश्विनजी गोंगे, मानसजी नाईक आपण पाहतोय, आशिषजी कुसगावकर आपण पाहू शकतायत आणि त्याचबरोबर जे मॅन ऑफ दी मॅच टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय सुरेशजी पाटील आणि मयूरजी पाटील यांच्या माध्यमातून.
चला मॅचला सुरुवात करा. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय. स्लॉ गोरला सुरुवात झाली या ठिकाणी. शेवटच्या 6 बॉलचं केलं बाकी आहे. 31 धावा फलकावरती लागल्या जाता येणाऱ्या 6 बॉलमध्ये येतील किती धावा हा एक मोठा प्रश्न असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती स्लॉ गोर स्पेशलिस्ट बॉलर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक जी कमिटी आपल्याला पाहायला मिळते माऊली चषकाची आदरणीय जयेशजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. अध्यक्ष आहेत आणि सातत्याने त्यांची जी मेहनत आहे ती अप्रतिम आतापर्यंत राहिलं आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी चांगला खेळलाय त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला. एकच जाऊ या बॉलवरती मिळेल. स्लॉ गोरमध्ये ते स्लॉ हिट येतील का याकडे लक्ष वेधीत असणार आहे. जो सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे या सामन्यामध्ये जो फलंदाज षटकार मारेल त्या फलंदाजाला 100 रुपयांचा कॅश प्राइज आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी. ओव्हर दी विकेट. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. भरपूर वेगाने चेंडू या ठिकाणी हाताळला होता. त्याच वेगाने बॅट सुद्धा स्विंग केली होती परंतु चेंडू आणि फळीमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही आहे. रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय. डिपेंड लाईव्ह ज्या प्रकारे आपण पाहतोय काम करते मागील 3 ते 4 वर्षामध्ये त्यांनी जी प्रगती केली आहे एक टेनिस प्रो क्रिकेटच्या पटलावरती वन ऑफ द ग्रेट या ठिकाणी आपण पाहू शकता. चॅनल आपल्याला पाहायला मिळते. आणि मागच्या इयरमध्ये लास्ट इयरमध्ये त्यांचे 50,000 सबस्क्राईब झाले तेव्हा चांगलं सेलिब्रेशन त्यांनी केलं होतं. 33 फलकावरती लागल्या. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. आणि आमचे दोन्ही जे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात आज केवल नाही आहेत. कालच्या दिवसामध्ये केवलने चांगलं वर्क केलं होतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. स्क्वेअर लेगमध्ये शतषक आहेत आणि कुठलीही चुकी त्या ठिकाणी झाली नाही आहे. गुड कॅच. फलंदाज त्या ठिकाणी आउट. चला नवीन बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. कारण सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती जर कोणी पहिलं वॅगन व्हील आणलं असेल तर आवर्जून आपण अविरतपणे नाव घेत असतो DBN लाईव्ह. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कल्पेश 8व्या क्रमांकावरती कल्पेश मैदानामध्ये दाखल झालेत. दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती मदन आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेग स्टम्पच्या भरपूर बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लेग स्टिकच्या बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा विशाल नाईक सरांच्या माध्यमातून आलाय. आमचे तिन्ही पंच कालच्या दिवसापासून त्यांनी जी मेहनत या ठिकाणी घेतलाय अथक परिश्रम त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आपले 99% डेडिकेशन त्यांनी या स्पर्धेवरती दिले. आमचे साथी समोरचक संतोष चव्हाण सर ऑस्ट्रामूर्ती सफल झाले होते. बॅट अँड बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही आहे. डॉट बॉल. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल या इनिंगचा. पुढच्या सामन्याची सुद्धा चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. हा सुद्धा बॉल गोलंदाजाच्या नावावरती स्लॉग ओव्हरमध्ये काय गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळाली. फक्त 3 धावा स्लॉग ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच वाघोबा ग्रुप कसरली टीमचा कॅप्टन आणि जांतराजा खार्डी टीमचा कॅप्टन टॉस सडिया. वाघोबा ग्रुप कसरली आणि त्याचबरोबर जांतराजा खार्डी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस सडिया. 34 धावा फलकावरती लागल्यात. 35 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं आहे. आणि बॅटिंग लाईनअपमध्ये जर विचार केला तर कोणी फलंदाजाने दुहेरी आकडा गाठलेला नाही आहे. 4 धावा 5 धावा 8 धावा हा सध्याचा स्कोर कार्ड. आणि त्यानंतर गोलंदाजांनी केलेली कामगिरी आणि गोलंदाजांचा जर विचार केला तर एकही गोलंदाजाने जी इकॉनॉमी आपण पाहतोय 10च्या दुहेरी आकड्यामध्ये धावा या ठिकाणी खर्च केलेला नाही आहे. खाडी टीमचा कॅप्टन टॉस रिया कसरली टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाला आहे. आमचे साथी समोरचक त्या ठिकाणी जॉईन होतील. जे ब्ल्यू आउटफिट्समध्ये आहेत ते खाडी टीमचे आहेत का? यस लवकरात लवकर या आपण टॉस बॉक्समध्ये. आणि वॅगन व्हीलमध्ये आपण पाहू शकतायत ज्या प्रकारे धावा या ठिकाणी आल्या आणि जवळजवळ 70% धावा ऑफ साईडला जमवल्या गेल्या. सोबत आपण टॉस बॉक्समध्ये तर नितीन दादांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. तर दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण जॉईन व्हा.
तर इथून टॉस होतोय कार्डीच्या विपक्षामध्ये पण कसराळी हा संघ बघतोय. हिट्स अँड टेल्स कोण बोलेल? हिट्स कॉल आहे, टेल आलाय. तर इथून टॉस जिंकला जातोय. मान्यवर शुभेच्छा देतील. थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावर विराज म्हणा. टॉस जिंकलाय. सर्वप्रथम आयोजन कसं वाटतं? ये आयोजन तर खूप चांगलं आहे. इकडे पहिल्यांदा आमची पण तिकडे टीम खेळते, पण आता बघू. आता टॉस जिंकला, सर्वप्रथम काय करायचंय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करत असताना समोरील संघाला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 40. तर वैतरणा बी गट आपण बघतोय. याच्या अगोदर कधी मॅच झाली आहे का एकमेकांच्या विपक्षामध्ये? कोण हरलंय, कोण जिंकलंय? आम्ही हरलेलो एकदा. हारलेले म्हणजे इथून तुम्हाला कमबॅक करण्याची संधी आहे. इथून इतिहास बदलला जाईल का? जे हारले होते त्याला इथून विजयामध्ये कन्वर्ट केला जाईल का? करू प्रयत्न आता जिंकायचं. निश्चित स्वरूपामध्ये लाख लाख शुभेच्छा तुमच्याकरता देखील असतील. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचं डिसिजन काय असतंय? आमचं क्षेत्ररक्षण असतं. पण आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. सर्वप्रथम बॅटिंग करत असताना कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. त्यांनी सांगितलं की आम्ही यावेळेस पलटवार करणार आहोत, जिंकण्याचा प्रयत्न असेल. तर काय वाटतं, प्रेक्षकांच्या भेटीगाठी चांगले मॅच होईल का? चांगलीच मॅच होणार आहे. या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटतंय? किती वर्ष झाले तुम्ही ही स्पर्धा खेळताय? मला जरा कमसे कम आताच मला 45 वर्ष चालू आहे. हां, मी आता यांच्यामध्ये वयस्कर मीच आहे. तर 40 प्लसचे खेळाडू आहे आणि ही स्पर्धा पण 6 वर्ष झाले आपण बघितली आहे. आय थिंक पहिल्यांदा खेळता की याच्या अगोदर देखील खेळली स्पर्धा तुम्ही? अगोदर पण खेळलेलं आहे. कसं फील करताय स्पर्धेमध्ये? चांगलं वाटतंय आम्हाला खेळायला. तर लाख लाख शुभेच्छा तुमच्याकरता देखील असतील. तर जांताराजा खार्डी संघाच्या कॅप्टनने जिंकला टॉस आणि त्याने सर्वप्रथम स्वीकारले इथून गोलंदाजी. पहिलाच बॉल ह्या ठिकाणी कापण्याचा प्रयत्न झाला होता ऑफ साईडला, कारण डीपमध्ये खेळाडू नाही आहे. पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळते आणि पॉवर प्लेचा जर विचार केला तर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन या ठिकाणी ठेवलं गेलं. थोडंसं वाईडेश आहेत. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे 5 ओव्हरमध्ये. लक्ष जरी छोटं असलं, म्हणजे टोटल जरी छोटी असली तरी बॅटल खूप मोठी असणार आहे, कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं ते 32 धावा चेस करत असताना कुठेतरी ज्या प्रकारे बॅकफुटला पाठवलं होतं सेकंड इनिंगमध्ये. इथून लेग स्टिकवरती बॉल त्या ठिकाणी ऑफ स्टॉपवरती बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कुठेतरी बॉल करण्याचा प्रयत्न झाला होता. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलग 2 डॉट बॉल गौतमच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरा सामना आजच्या दिवसामधील आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्त्वाची लढत आपण पाहू शकतायत. पुढचा बॉल, शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला होता. बॉलर बॅक ड्राईव्ह हा बॉल सुद्धा गोलंदाजच्या नावावरती राहिला. मागच्या 3 बॉलमध्ये आतापर्यंत जी गोलंदाजी मैदानामध्ये केले, बरोबर लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी सुरू आहे. पस्तीस धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत गौतमच्या विरोधामध्ये जी गोलंदाजी केली गेली, अप्रतिम लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळते. तनिषची एक लिडिंग बॉलर आहे आणि लिडिंग बॉलरचा रोल जो आहे तो सध्या मैदानामध्ये प्ले करतोय. या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॉलिंग. या बॉलवरती मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला होता. गोलंदाज चांगला प्रयत्न होता गोलंदाजचा त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षणाची सुद्धा चांगली साथ मिळते. एकच धाव या बॉलवरती मिळेल. आता स्ट्रायकिंगवरती मदनला आपण पाहणार आहोत. मदनने स्लॉग ओव्हरमध्ये जी गोलंदाजी केली, मोस्ट इकॉनॉमिकल स्पेल त्यांचा राहिला होता. 4 बॉल्स केले झालाय. 1 धाव फलकावरती लागला गेला. इथून जर इकॉनॉमिकल स्पेल जर राहिला, इथून 2 ते 3 धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये, तर एक चांगला या ठिकाणी आपण पाहू शकता मोमेंटम मिळेल. परंतु इथे कॅच ड्रॉप, मदनचा कॅच या ठिकाणी ड्रॉप केलाय. आता येणाऱ्या कालामध्ये त्याचे परिणाम सोसावे लागतील का, त्या चुकीचं भुगतान करावं लागेल का, हा एक मोठा प्रश्न असणार आहे. 2 धावा फलकावरती लागल्यात. अजून सुद्धा मॅचमध्ये जर विचार केला तर दोन्ही टीमसाठी 50-50 आपल्याला पाहायला मिळतोय, कारण बॉलिंग अटॅक मजबूत आहे. मकर ध्वज दैसर टीमचा गोलंदाज त्यांचा जो माइंडसेट आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतील का, हा एक मोठा प्रश्न असणार आहे. शेवटचा बॉल, इथून बॅटची एज अँड टेकन, विकेट जातोय कॉट बँडच्या रूपामध्ये या ठिकाणी जरूर बाद होताना पाहायला मिळत आहेत. बॅट्समन आउट गौतम. थँक्यू डीजे. चला जास्त टीम मीटिंग करू नका.
चामुंडा मातेचं मंदिर आपल्याला पाहायला मिळते आणि चामुंडा मातेची कृपा सातत्याने वैतरणा परिसरावरती राहिले. एक सुंदर मंदिर आपल्याला पाहायला मिळते. डोंगरांच्या कुशीत वसले हे मंदिर आपण पाहू शकतायत. भक्तांच्या हाकेला धावणारी आई चामुंडा माता. 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. एक कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. कार्तिकजी पाटील मॅन फ्रॉम USA अर्थातच अमेरिका. षटकारांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर 200 रुपयांचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी बदलाव झालाय. आयुषच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. मदनचा कॅच ड्रॉप झाला. इथून मदन ती मॅच विनिंग इनिंग खेळेल का मैदानामध्ये हा एक मोठा प्रश्न असणार आहे. 33ची गरज आहे 24 मध्ये. ऑफसाईडला चांगला स्क्वेअर कट बॉलला पाठवलंय सरळ पॉइंटला, परंतु आउटफील्ड स्लो आहे, परंतु बॉल क्लिअर करेल. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ द इनिंग. पहिल्याच बॉलवरती चौकाराने स्वागत आयुषचं या ठिकाणी केलंय. 6 धावा फलकावरती लागल्या गेल्या. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात बरोबर बॉलच्या लाईन मध्ये आले आणि बॉलला फॉलो करत असताना बॅटचा जो फ्लो होता बरोबर ऑफसाईडला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मदनचा कॅच ड्रॉप झालाय तर त्याची चुका ज्या झाल्या त्याचं भुगतान या ठिकाणी करावं लागणार. इम्प्रूव्हमेंट करणं खूप गरजेचं आहे. इथून पहिल्या षटकामध्ये चांगला मोमेंटम मिळवून दिलाय गोलंदाजाने अर्थातच तनिषने. त्याला फॉलो करत असताना गोलंदाजांना सुद्धा त्याच प्रकारची कामगिरी करणं गरजेचं आहे. आयुषला आपण पाहतोय पुढचा बॉल. या बॉलवरती हुक करत असताना लॉंग लेगला क्षेत्र खाली आहे. डीप मध्ये कोणी खेळाडू नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द रो. बॉलला पाठवलाय बॅक टू बॅक 2 चौकार. चांगली बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. आयुषच्या विरुद्धामध्ये 2 चौकार. या बॉलवरती जर विचार केला तर हुकचा फटका पाहायला मिळाला. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. ऑफस्टमवरती शफल झाले आणि त्यानंतर हा स्ट्रोक पहा. जे गुडघ्यावरती बॅलन्स बनवलं होतं कंट्रोलमध्ये होते मदन पूर्णपणे. तवसिंग फलकावरती 10 रन्स स्कोर काढते लागल्यात. पुढचा बॉल या ओव्हरमधील चौकारांची हॅट्रिक येईल का. ऑफसाईडला या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेला कुठलीही चुकी झालेली नाहीये. चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि मदनच्या खेळीला या ठिकाणी पूर्ण लागत असताना बॅट्समन आउट. दहा धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. 2 चौकार आले होते. तिसऱ्या बॉलवरती ऑफस्टमच्या बाहेर बॉल पाहायला मिळाला. कुठल्याही स्पॉटवरती चेंडू होता तिथून कट करण्याचा प्रयत्न झाला होता. तो प्रयत्न असफल ठरला. ज्या प्रकारे बॅट्समन आउट होताना आपण पाहिलं. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला आहे. अक्षल आपण पाहू शकतायत. पहिली सफलता मिळाली होती पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर दुसरी यावेळेला पहिल्याच बॉलवरती पुल करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्रक्षाने त्या ठिकाणी चुकी केलाय. जम्प घेतली. टायमिंग बरोबर नव्हतं. बॉलला पाठवलाय मिड विकेटला. षटकार पहिल्याच बॉलवरती 6 धावा. 50वा षटकार या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. एकंदरीत 16 रन्स स्कोर करते लागल्या गेल्यात. आयुषने आपल्या टीमसाठी एक आक्रमक फलंदाज या ठिकाणी बाद जोडू केले, परंतु त्यानंतर या ठिकाणी 6 धावा सुद्धा खर्च केल्या गेल्यात. अक्षय आल्या मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या बॅटमधून एक आक्रमक स्ट्रोक या ठिकाणी आलाय. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक केण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संधी या ठिकाणी आहे, परंतु कॅच ड्रॉप. आज फिल्डिंगमध्ये भरपूर चुका या इनिंगमध्ये झाल्यात. 35 धावांचा चेस समोरच्या टीमला आहे. या चुका जर होतील तर जरूर त्याचं भुगतान करावं लागणार आहे. 17 धावा फलकावरती लागल्यात. 17 रन्स स्कोर काढून ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील 3 कॅच आतापर्यंत ड्रॉप झाल्यात. ऑफ साईडला कडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आणि या वेळेला चुकी झालेली नाहीये. या वेळेला कॅच कंप्लीट केलाय. फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकताय प्रदीप. बॅक टू द पेव्हिलियन.
चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवला. 18 बॉल आणि इथून 18 बॉलमध्ये विजयासाठी इथून आपण समीकरणाचा विचार करणार आहोत. 18ची गरज आहे. अर्धा पल्ला गाठलाय, अजून इथून अर्धा पल्ला गाठायचा आहे 3 ओव्हरमध्ये. पहिले षटक पूर्णपणे गोलंदाजाच्या नावावरती राहिलं होतं, परंतु दुसरे षटक या ठिकाणी पूर्णपणे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती राहिले. 2 विकेट सुद्धा गेल्यात, हे विसरून चालणार नाही आहे. ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय तो दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईकवरती पाहायला मिळाला. 18 बॉल 18ची गरज आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते. चांगलं ग्राफिक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला गेला या 3rd ओव्हरमध्ये. आणि कंपॅरिझन जर केलं तर पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या इनिंगमध्ये पुढे होता बॅटिंग करणारी टीम. त्यानंतर इथून जर विचार केला तर जे कंपॅरिझन आपल्याला पाहायला मिळते 2 धावांनी अजूनही मागे आहे गावदेवी कने टीम. परंतु त्यानंतरच्या 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना मकरध्वज दैसर टीमचा जर विचार केला तर पुढच्या 3 ओव्हरमध्ये धावा आलेल्या नव्हत्या. आता तीच अवस्था या ठिकाणी होईल का बॅटिंग टीमची, अर्थातच गावदेवी कने टीमची, याकडे पाहायचं आहे. 18 बॉल 18ची गरज आहे. रन टू बॉल इक्वेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये ह्याच प्रकारचं समीकरण होतं आणि तिथून शेवटच्या बॉलवरती मॅच गेला होता. वेदांतला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल चेंडूला फक्त दिशा दिली गेली. शतशिक त्या ठिकाणी या चेंडूचा पाठलाग करतायत डीपमध्ये खेळाडू नाहीये. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फक्त चेंडूला दिशा दिली होती. वेग या बॉलवरती तितकासा नव्हता, परंतु बॉल या ठिकाणी ज्या प्रकारे निघून गेला. 21 फलकावरती लागल्यात. आता 14ची गरज आहे. 17 बॉल 14 रनची आवश्यकता. सतरा बॉल 14ची गरज. 21 धावा फलकावरती लागले गेलेत. पस्तीस धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. पॉवर प्लेच्या पहिल्या बॉलवरती ऑफसाईडला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. आणि क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर फिल्डर तितकेसे ॲक्टिव्ह नाही आहेत. थोडंसं दबाव त्यांच्या चेहऱ्यावरती जाणवतोय. प्रेशराईज झाले आहेत, कारण ज्या प्रकारे पायांची हालचाल आपण पाहिली त्याचबरोबर बॉडी लँग्वेज ती पॉझिटिव्ह नाही आहे. 22 धावा फलकावरती लागल्यात. 16 बॉल आणि 13ची गरज आहे. पुढचा बॉल या ओव्हरमधील चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हरकत करणारा चेंडू त्या ठिकाणी होता. हलकासा कट झाला होता. डॉट बॉल. इथून 15 बॉल आणि 13ची गरज आहे. पुढचा सामना सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतो. या 2 टीममध्ये एक महत्त्वाचं युद्ध सध्या मैदानामध्ये सुरू आहे. इथून या बॉलवरती मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न झाला आहे. शतशक त्या ठिकाणी येत आहेत. चेंडूवरती पोहोचल्यात. 1 बाउन्स चेंडू कलेक्ट केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये चालवला आहे. कॉलिंग या ठिकाणी चुकीचं झालं आहे आणि इथून 3 धावा या बॉलवरती पाहायला मिळत आहेत. एक्झॅक्ट नॉन स्ट्राईकवरती काय घडलं असं रिप्ले आपण जरूर पाहणार आहोत. 3 धावा या बॉलवरती येत आहेत, जिथून 14मध्ये 10ची गरज असेल. फिल्डिंग करत असताना पूर्णपणे या ठिकाणी मनोबल खचला गेला. ती इच्छाशक्ती त्या ठिकाणी नाही आहे प्रबल. 25 धावा फलकावरती लागलाय. 10ची गरज आहे. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतात नॉन स्ट्रायकेंडवरती इथे बॉल सुटला होता शेवटच्या मुमेंटला. मिड विकेटला या ठिकाणी गॅप आहे, मोठा गॅप आहे. गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फेकेपर्यंत 2 धावा या बॉलवरती येत आहेत. दुहेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. थोडंसं खराब क्रिकेट फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या मदतीतून आपण पाहतोय मकरध्वज दैसर. पहिले षटक तनिषने ज्या प्रकारे हाताळलं होतं, एक इकॉनॉमिकल स्पेल त्यांचा होता, परंतु त्यानंतर मागच्या 2 ओव्हरमध्ये जी कामगिरी गोलंदाजांनी केली आहे ती चांगली नाही आहे. ट्राय या ठिकाणी केला जातोय. कार्पेटला रोल करत बॉल जाईल शॉर्ट मिड विकेटला. पुन्हा एकदा फॉर्मलिंग झालंय, परंतु या बॉलवरती एकच धाव मिळेल. 28 धावा या ठिकाणी फलकावरती लागल्या गेल्यात. पहिले षटक इकॉनॉमिकल राहिलं होतं, परंतु त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये धावा ज्या या ठिकाणी घेतल्या गेल्यात. आता 12 बॉल 7ची गरज. 7-12चा या ठिकाणी उतारा कोणाच्या नावावरती होईल? अठ्ठावीस धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 12 बॉल 7ची गरज आहे.
सफाली परिसरामध्ये नुकतीच एक स्पर्धा पार पडली, अमोल 11 बाप्पा मोरे चषक 2024. त्यामध्ये एक सामना असा झाला होता, सफाली गटामधील तो सामना होता. एका बाजूला जय महाराष्ट्र चिखलपाडा होता, त्यांना इथून पाठलाग करायचा होता आणि हेच समीकरण होतं. 12 बॉलमध्ये 7 बनवायच्या होत्या. समोर मायखोपचा संघ होता आणि मायखोपच्या संघाने 12 बॉलमध्ये 7 धावा करून दिल्या नव्हत्या. शेवटच्या मोमेंटपर्यंत मॅच गेली होती आणि 1 बॉल 2ची गरज होती आणि तिथून या ठिकाणी विकेट प्राप्त झाला होता आणि तो सामना जिंकला होता मायखोप संघाने. धावा डिफेंड करत असताना 12मध्ये 7 म्हणजे तो 7 बराचा उतारा दोन्ही टीमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. आता पुन्हा एकदा त्याच प्रकारचं समीकरण या ठिकाणी असेल का याकडे लक्ष वेधित असणार आहे. 28 धावा फलकावरती लागल्यात. अमेरिका लँडिंग ग्रुप आपण पाहतोय. कार्तिकजी पाटील सातत्याने बक्षिसांचा वर्षाव त्यांच्या मदतीतून होत असतो. एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. षटकारांची हॅट्रिक जर आली तर 200 रुपयांचं कॅश प्राईज, विकेट हॅट्रिकसाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज. आदरणीय कार्तिकजी पाटील आपण पाहतोय अमेरिका लँडिंग ग्रुप. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता. चला जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय याची नोंद घ्या दोन्ही टीम. प्लीज स्पीडअप करा, खास करून फिल्डिंग करणारी टीम दहिसर संघ. समोरच्या कडून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकतायत तनिषला चौथ्या षटकामध्ये एक महत्त्वाचा रोल त्याच्यावरती असणार आहे. इथून 12 बॉलमध्ये 7ची गरज आहे. कमबॅक होऊ शकतो, तो स्वतःवरती आत्मविश्वास ठेवावा लागणार आहे. 12 बॉल 7ची गरज आणि इथून पहिल्याच बॉलवरती ऑफ स्टंप वरती शफल झाले होते. यष्टा दाखवल्या आणि यष्टा वाकवल्या. पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ड, फलंदाज गॉन. थँक्यू डीजे. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 7 रनची आवश्यकता. पहिल्याच बॉलवरती विकेट या ठिकाणी आला. आता फ्रेश बॅटर स्ट्राईकवरती असेल संतोष 6व्या क्रमांकावरती. पुनश्च एकदा जणू काय रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला. काय क्रिकेट या ठिकाणी खेळतायत बॅट्समन. ज्या प्रकारे आपण पाहू शकता मागच्या 2 बॉलवरती चेंडूचा अंदाज घेता येत नाहीये, प्रेडिक्ट करता येत नाहीये आणि अजून एक विकेट. 5वा धक्का. 10 बॉल 7ची गरज. चला नवीन बॅटर लवकरात लवकर मैदानामध्ये पोहोचा. एक छोटासा ब्रेक घेऊयात. एक सुमधुर संगीत तुमच्यापर्यंत पोहोचेल. तनिष ऑन हॅट्रिक आपण पाहू शकतायत. हॅट्रिक विकेटसाठी कार्तिकजी पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राईज आहे आणि ती विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का. तनिष काय गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. ॲक्युरेसी त्याच्या मदतीतून दाखवली गेली. पंचांकडे अपील आणि यस विकेट हॅट्रिक. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तनिषच्या नावावरती. दुसरी 200 रुपयांचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते कार्तिकजी पाटील यांच्याकडून. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. वॉट बॉलिंग. थँक्यू डीजे. आदरणीय कार्तिकजी पाटील आपण पाहतोय आणि त्यांच्या मदतीतून आम्हा दोघांसाठी अर्थातच समालोचकांसाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी आलं. धन्यवाद कार्तिकजी पाटील, आपलं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत बालाराम.
ऑफ साईडला चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला. इथून दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता, एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॅकअप खूप खराब आहे. इथून गोलंदाजाचे प्रयत्न चांगले आहेत परंतु फिल्डिंगमध्ये ती साथ मिळत नाही आहे. 2 धावा या ठिकाणी येत आहेत. आता विजयासाठी इथून 5 धावांची आवश्यकता असेल. 30 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 4 विकेट आतापर्यंत तनिषच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 हँडेडली आतापर्यंत जो परफॉर्मन्स दाखवलाय त्याने. 5 धावांची गरज आहे विजयाकरिता. पुढचा बॉल, इथून या बॉलवरती काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. क्लीन बोल्ट. थँक्यू. कुठेतरी फलंदाजांना पाय रोवून राहता येत नाहीये खेळपट्टीवरती. 30 धावा फलकावरती लागल्या. 30 वरती 7 धक्के. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 4 विकेट मिळवले गेलेत. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. शेवटचा बॉल. 7 बॉल 5 ची गरज. जिथे आपण ज्या समीकरणाचा विचार करत होतो, हा 7 बाराचा उतारा कोणाच्या नावावरती होईल. इतका सहजासहजी तनिष याडकीने हार मानत नाही आहेत. काय जबरदस्त आत्मविश्वास त्यांचा पाहायला मिळतोय. 7 बॉल आणि या विजयासाठी 5 रनची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शुभमला आपण पाहू शकताय 7 मध्ये 5 बनवायचे आहेत. हा मॅच सुद्धा इंटरेस्टिंग होताना पाहायला मिळतोय. एक रोमांचक सामना सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत जवळजवळ जर विचार केला तर 5 या ठिकाणी तनिष यांनी पूर्ण केला आणि फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. विजयासाठी 5 रनची गरज आहे. 7 बॉल आणि 5 रनची गरज. 7 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला गावदेवी कनेर तर दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करतोय मकरध्वज दहिसर. आतापर्यंत दोन्ही टीमने जीवाची आकांक्षा केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केले. आतापर्यंत हार मानलेली नाहीये दोन्ही टीमने. अजून सुद्धा मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. 7 बॉलमध्ये 5 रनची गरज. 7-5. फुलटॉस बॉल. बॉडमॅनचा चांगला वापर त्या ठिकाणी केला. शॉर्ट मिड विकेटला शतक पोहोचतायत. एकदा पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या चुका भरपूर महागात पडतील आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा हवा आहेत त्या 3. 6-3चं समीकरण. काय सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तनिषने जे आतापर्यंत प्रयत्न दाखवलेत मैदानामध्ये जबरदस्त. तनिषचा स्पेल बहुचर्चित त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 5 विकेट त्यांनी मिळवले म्हणजे 5 त्यांनी पूर्ण केला आणि फक्त 6 धावा खर्च केला म्हणजे 3चं इकॉनॉमी 2 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. जे विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत तनिषच्या नावावरती 3 क्लीन बोल्ड त्याने केले गेले. लेग बिफोर विकेट आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या वर्षी आय थिंक सो विघ्नेश साखलतोडेने हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली होती. दुखापतग्रस्त होते आणि त्यांनी जी हॅट्रिक घेतली होती आणि तो झेल पूर्ण झाला नव्हता परंतु ते जे प्रयत्न होते, जे एफर्ट्स होते ते अविस्मरणीय होते. 6 बॉल 3ची गरज आहे. एक इंटरेस्टिंग मॅच सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी भावेशला आपण पाहतोय. भावेशच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. एक महत्त्वाचा षटक या ठिकाणी असणार आहे. भावेशला आपल्या आतोनात प्रयत्न करावे लागणार आहेत. आपले 99% डेडिकेशन या ठिकाणी द्यावं लागणार आहे. ते 99% इथून द्यावे लागणार आहेत. एफर्ट्स हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. त्याचा इम्पॅक्ट इथून कुठेतरी पाडावा लागणार आहे. तो इफेक्ट जाणवेल का गोलंदाजावरती. 6 बॉल 3ची गरज आहे. दुसऱ्या बाजूला गुरु आहेत, अनुभवी बॅट्समन आहेत. डेड बॉल असेल. जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय मकरध्वज दहिसर संघ. इथून आजच्या दिवसामध्ये आपल्याला जवळजवळ 5 सामने कव्हर करायचे आहेत. त्या दृष्टिकोनाने प्लीज आपण सुद्धा थोडंसं सहकार्य करायचं आहे. विजयासाठी 6 बॉल 6 बॉलमध्ये 3 रनची आवश्यकता. पहिलाच बॉल ऑफसाईडला चिप शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतो. शतक आहे त्या ठिकाणी. प्रयत्न चांगले झाले होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये चालवलाय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. हा कॅच जर कंप्लीट झाला असता तर मॅच मध्ये अजून मजा आली असते. आता 1 धावेची आवश्यकता 5 बॉलमध्ये. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. 5 बॉल आणि 1 रनची आवश्यकता. गुरुने अशा पल्लवित केल्यात आणि इथून विजयाच्या धावा या ठिकाणी येत आहेत. चौकार आलाय शेवटच्या मुवमेंटला आणि सामना या ठिकाणी जिंकलाय गावदेवी कनेर टीमने. 35 धावांचा पाठलाग करत असताना एक इंटरेस्टिंग मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. एक रोमांचक सामना या ठिकाणी पाहायला मिळाला आणि अखेरकार या ठिकाणी विजय मिळवला गावदेवी कनेर टीमने. पराभूत केले मकरध्वज दहिसर संघाला. त्यांचा प्रवास या ठिकाणी समाप्त झाला. जवळ आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅच कोण असेल त्याकडे लक्ष असणार आहे.